आत्ताचा उन्हाळा जर तुम्हाला तुमचं शरीर मन शांत ठेवायचं असेल आणि स्किन चांगली ठेवायची असेल तर हा नारळ पाण्याचा व्हिडिओ तुमच्यासाठी. सध्याचं महाराष्ट्राचं तापमान 31 डिग्री सेल्सिअसवर गेलेलं आहे आणि रोज हे 1 ते 1.5 डिग्री सेल्सिअसने वाढत जाणार आहे. मग विचार करा की हा उन्हाळा अजून किती कडक होणार आहे. तर अशा ह्या उन्हाळ्याला किंवा ह्या उन्हाचा आपल्याला त्रास होऊ नये किंवा आपल्या घरातल्यांना त्रास होऊ नये म्हणून आपण काय काळजी घेतली पाहिजे. तर नारळ पाणी किती महत्त्वाचं आहे हे आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहूया. नारळालाच आयुर्वेदानुसार नारिकेल किंवा श्रीफळ असंही म्हटलं जातं. तसंच नारळाला पित्तशामक म्हटलं जातं. म्हणजे सगळी शरीरातलं पित्त कमी करणं, हीट कमी करणं, शरीरामध्ये होणारी आग जळजळ या सगळ्या गोष्टी कमी ह्या नारळ पाण्याने केल्या जातात. नारळाचे फायदे काय आहेत. नारळ हा सगळ्या पद्धतीच्या न्यूट्रिशननी भरलेला असतो. नारळाचं पाणी ज्याच्यामध्ये सगळ्या पद्धतीचे इलेक्ट्रोलाइट्स, अमायनो ॲसिड्स आणि न्यूट्रिशन्स असतात. म्हणजे ज्याने तुमचा थकवा लगेच कमी केला जातो. म्हणून तर कुठल्याही पद्धतीच्या पेशंटला, अगदी ऑपरेशन झालेला पेशंट असू दे किंवा खूप दिवसाचा आजारी पेशंट असू दे, त्याला भेटायला जाताना नारळ पाणी घेऊन जातो आपण. कारण नारळामध्ये सगळ्या पद्धतीचे इलेक्ट्रोलाइट्स आणि सगळ्या पद्धतीचे न्यूट्रिशन्स असतात. एक नारळ पाणी हा एका सलाईन इतकं काम करतो असं आपण म्हणतो. कारण सलाईनमध्ये असलेले सगळे घटक हे एका नारळ पाण्यामध्ये असतात. म्हणून तर जर जुलाब झाला, उलट्या झाल्या, लूज मोशन्स, वॉमिटिंग किंवा अगदी पेशंटला चक्कर येत असेल, एखाद्या पेशंटला खूप थकवा आलेला असेल तर त्याला आपण लगेच एक नारळ पाणी घ्यायला सांगतो आणि त्याच्यातून लगेच क्विक एनर्जी मिळते. तुम्ही स्वतः जरी अगदी थकवा आलेला असेल, तुम्हाला उन्हातून आलेला असेल आणि एक नारळाचं एक ग्लासभर जरी पाणी घेतलं तरी तुम्हाला लगेच फ्रेश वाटायला लागतं. असा हा नारळ खूप गुणधर्मी आहे. 2 नंबर, नारळ हा वेट लॉस म्हणजे ज्यांना त्यांचं वेट बॅलन्स ठेवायचे किंवा वेट कमी करायचे त्यांच्यासाठी सुद्धा खूप उपयुक्त आहे. कारण त्याच्यामध्ये लो कॅलरीज आहेत. काही पद्धतीच्या डायबेटिक पेशंटमध्ये सुद्धा नारळ हा अतिशय उपयुक्त असतो. त्याचबरोबर तुमची स्किन, हेअर, ऑल ओव्हर तुमची इम्युनिटी म्हणजे तुमची रोगप्रतिकारक क्षमता ही सुद्धा नारळ पाणी घेतल्यामुळे अगदी व्यवस्थित बॅलन्स ठेवली जाते. त्याचबरोबर नारळ हा सगळ्या पद्धतीचे मूत्रविकार म्हणजे जे युरिन इन्फेक्शन्स असतात, बऱ्याच स्त्री आणि पुरुषांना लघवीच्या खूप कंप्लेंट्स असतात. जसं लघवीला जळजळ होणं, आग होणं किंवा एका ठराविक प्रमाणामध्ये लघवी न होणं, या सगळ्यावर नारळ पाणी हे अतिशय अमृतासारखं काम करतं. तर किती घेतला पाहिजे हा नारळ. तर उन्हाळ्यामध्ये रोज 2-3 आईस्क्रीम खाण्यापेक्षा आठवड्यातून ॲटलिस्ट 3 ते 4 वेळा किंवा 2 ते 3 वेळा जरी तुम्ही नारळ पाणी घेतलं तरीही तुम्हाला त्याचे खूप चांगले फायदे जाणवतील आणि तो तुम्ही जरूर घेतलाच पाहिजे. तर असा हा नारळ देवापुढे का फोडतात तर ही माहितीसुद्धा सांगितली जाते की नारळ हा वरून कडक असतो आणि आतून नरम असतो. देवापुढे नारळ फोडल्यानंतर तुमचा जो अहंकार आहे तो गळून पडतो आणि आतली जी तुमची नम्रता आहे ती तुम्ही देवापुढे समर्पित करता. म्हणून नारळ हा देवाला वाहिला जातो. तर अशा ह्या नारळाचे ऑल ओव्हर खूप उपयोग आहेत. सो ह्या उन्हाळ्यामध्ये स्वतःला छान ठेवण्यासाठी तसंच आपल्या घरातल्या सगळ्यांची प्रकृती चांगली ठेवण्यासाठी रोजच्या रोज किंवा आठवड्यातून किमान 2 ते 3 वेळा आईस्क्रीम खाण्याऐवजी नारळ पाणी जरूर प्या. तर अशाच उपयुक्त अशी माहिती तुम्हाला डॉक्टर लेडीच्या या सेशनमध्ये मिळेल. तर नक्कीच सबस्क्राईब करा डॉक्टर लेडीला आणि व्हिडिओ आवडला, यातली माहिती खूप उपयोगी पडली तर शेअर करा. हेल्थशी रिलेटेड, माइंडशी रिलेटेड जर काही तुम्हाला माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये जरूर सांगा आणि व्हिडिओला शेअर आणि कमेंट नक्कीच करा. नमस्कार. भेटूया पुढच्या डॉक्टर लेडीच्या सेशनमध्ये.